ही दृश्य आपण बघतोय लालबागचा राजा जो आहे तो मार्गस्थ झालेला आहे आणि याच मार्गातून जिथे पेरू चाळ म्हणून ओळखली जायची त्या परिसरामध्ये आता मोठाले हार लागलेले आहेत आणि हे हार परिधान करत करत लालबागचा राजा हा या चिंचोळ्या गल्लीमधनं बाहेर पडणार आहे। इथे दृश्य आपण बघतोय लालबागचा राजा आणि आसपासच्या परिसरातली जिथे जोरदार पुष्पवृष्टी केली जाते तर फटाके फोडले जात आहेत आणि लालबागच्या राजाचा विसर्जन मिरवणूक सोहळा जो आहे तो जल्लोषात सुरू झालेला आहे। 1934 साली स्थापन झालेला लालबागचा राजा आणि याच राजाची मिरवणूक अतिशय हर्षोल्हासामध्ये दरवर्षी निघते। ज्यांना थेट दरबारात जाऊन दर्शनाची संधी उपलब्ध होत नाही असे सर्वजण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी याच रस्त्यावरती लालबाग परळ या परिसरामध्ये दाखल होतात आणि लांबूनच बाप्पाचं दर्शन घेणं पसंत करतात। ठिकठिकाणी हे हार लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच परिसरामध्ये राहणारे जे व्यापारी आहेत, जे स्थानिक आहेत, अशा सगळ्यांनी तसंच कोळी समाज मोठ्या संख्येने इथे वास्तव्यास आहे। या सर्व लोकांनी मिळून प्रत्येकानं आपापले हार या ठिकाणी लावलेले आहेत। जाताना प्रत्येकजण आपला हार या ठिकाणी लालबागच्या राजाला चढवणार आहे, अर्पण करणार आहे। कारण मंडपातनं बाहेर पडतात लालबागचा राजा तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय। हीच ती कमान आहे ज्या कमानीतनं लालबागचा राजा बाहेर पडणार आहे। रस्ता जो आहे तो पूर्ण रिकामा करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं संपूर्ण गर्दीनं गच्च भरलेला असा हा रस्ता होता आणि आता मात्र हा मार्ग रिकामा केला जातोय आणि या संपूर्ण परिसरामध्ये कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी आणि त्याचबरोबरीनं सर्वसामान्य नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत। पेरूचा या ठिकाणी उघड्यावरती भरणारा बाजार हा 32 साली बंद करण्यात आला आणि कायमस्वरूपी या ठिकाणी मांडण्यात आला। त्यावेळेला त्याच ठिकाणी एक महत्त्वाची अशी बदलाची सुरुवात झाली आणि सगळ्यात पहिल्यांदा दर्या सारंगाच्या रूपामध्ये गणपतीची स्थापना करण्यात आली आणि लालबागच्या राजाची मूर्ती तेव्हापासूनच प्रसिद्ध झाली। लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जनजागृतीसाठी सगळ्या समाजाला एकत्र करता यावं यासाठी सार्वजनिक स्वरूपामध्ये गणेशोत्सव साजरा करावा असा उद्देश ठेवून ठिकठिकाणी गणपती बाप्पा विराजमान करण्यास सांगण्यात आलेलं होतं। तर लाडक्या बाप्पाला आज साष्टू नयनांनी निरोप दिला जातोय। मुंबई, पुणे, नागपूरसह सगळ्याच जिल्ह्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरू झालेल्या आहेत। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे आपल्या निवासस्थानी म्हणजे वर्षा या ठिकाणी उत्तर पूजा करतायत। तसंच उत्तर आरती झाल्यानंतर गणपती बाप्पाची विसर्जन हे या ठिकाणी केलं जाणार आहे। अर्थातच या ठिकाणी एक कृत्रिम स्वरूपाचा एक तलाव तयार करण्यात आलेला आहे आणि शाडू मातीची मूर्ती जी दरवर्षी बसवली जाते तशा स्वरूपाची ही मूर्ती तिथे विसर्जित केली जाणार आहे। एकीकडे ही उत्तर पूजा केली जाते तर दुसरीकडे आपण बघतोय लालबागचा राजाचं विसर्जन आणि त्यासाठी लालबागचा राजा हा दरबारातनं बाहेर निघालेला आहे आणि वाटेमध्ये हे इतके सगळे पुष्पहार हे लालबागच्या राजाला अर्पण केले जाणार आहेत जे तिथल्या स्थानिकांनी अतिशय मनोभावे अर्पण करण्याचं सूचित केलेलं असतं। त्या पद्धतीनं सगळ्यांना हे हार अर्पण करण्याची संधी दिली जाते आणि त्याच पद्धतीनं आपण बघतोय हे हार इथे लावणे गेलेले आहेत। कार्यकर्त्यांची तुफान गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। जवळपास 1.5 ते 2 महिन्यांपासून इथले कार्यकर्ते हे अहोरात्र मेहनत करत असतात। एक तर लालबागचा राजा दाखल होण्यापूर्वीची मेहनत आणि आता राजाच्या विसर्जनासाठीची सुद्धा लगबग ही कार्यकर्त्यांची आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे बघतोय यावेळेला आपल्याला एक दिवस जास्त बाप्पाचा सहवास लाभलेला आहे आणि म्हणून 11व्या दिवशी बाप्पाचं विसर्जन होतंय। तर ही दोन दृश्य एकीकडे लालबागचा राजा बाहेर पडतोय आणि दुसरीकडे मुंबईचा राजा जी ओळख असलेला हा गणेश गल्लीचा राजा निघालेला आहे आणि या राजाची मिरवणूक हळूहळू पुढे सरकते आहे आणि मोठा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। पारंपरिक ढोल ताशांचा गजर आणि याच गजराच्या तालावरती थिरकणारी अशी तरुणाई भाविक मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत। या उंच उंच मूर्ती पाहण्यासाठी दोन दृश्य लक्ष वेधणारी। मुंबईतील गणेशोत्सव हा अतिशय प्रसिद्ध आणि हाच गणेशोत्सव अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी
याची डोळी पाहण्यासाठी म्हणून संपूर्ण देशभरातनं आणि परदेशातनंही नागरिक दाखल होत असतात. गणेश गल्ली मुंबईचा प्रमुख गणपती अशी त्याची ओळख आहे, ज्याची स्थापना जी आहे ती 1928 साली झाली. गणेश गल्लीचा राजा अशी त्याची खरं तर ओळख आणि हाच गणेश गल्लीचा राजा मार्गस्थ झाल्यानंतर इतर गणपती जे आहेत ते मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात. गणेश गल्लीच्या राजाची मिरवणूक सकाळी साधारण 8च्या सुमारास सुरू झाली आणि त्यानंतर आपण बघतोय अतिशय हर्षोल्हासामध्ये गणेश गल्लीचा राजा निघालेला आहे. मध्ये स्थापना झालेला हा गणेश गल्लीचा राजा किंवा मुंबईचा राजा म्हणून ओळखला जातो. गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ या नावानं हे मंडळ प्रसिद्ध आहे. लालबागमधला सगळ्यात जुना आणि प्रतिष्ठित गणपती अशी त्याची ओळख आहे आणि दरवर्षी सांस्कृतिक किंवा आध्यात्मिक थीमवरती आधारित अशा स्वरूपात या गणपती भोवतीची आरास केली जाते. त्याच पद्धतीनं संपूर्ण मखर हे सजवलेलं पाहायला मिळतं. या मंडळाचं व्यवस्थापन अतिशय उत्कृष्ट मानलं जातं आणि त्यामुळेच गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनासाठी जाताच काही मिनिटातच आपलं अतिशय सुंदर आणि सहज दर्शन या ठिकाणी घडत असतं. दोन दृश्य बघायला मिळतात. लालबागमधलेच हे दोन्ही गणपती, एकीकडे लालबागचा राजा हा मुख्य मंडपातनं बाहेर पडतोय, तर दुसरीकडे सगळ्यात पहिला गणपती अशी मुंबईतल्या गणपतीची ओळख गणेश गल्लीचा राजा किंवा मुंबईचा राजा. हा राजा आता मार्गस्थ झालेला आहे आणि तरुणाईचा उत्साह जो आहे, गणेश भक्तांचा उत्साह शिगेला गेलेला पोहोचलेला पाहायला मिळतोय. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि त्याच गजरामध्ये निघालेले गणपतीराय. वाटेत गुलालाची उधळण केली जाते, पुष्पवृष्टी केली जाते, फुलांचा वर्षाव होतोय, पुष्पहार अर्पण केले जात आहेत आणि अशा हर्षोल्हासामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय. आजचा दिवस हा खरं तर बाप्पांचा जाण्याचा, मात्र तरीही उत्साह आहे. याचं कारण बाप्पा पुढच्या वर्षी येणार ही पूर्ण खात्री आणि पार्थिव गणेश असल्यामुळे या गणपतीची स्थापना ही याच भाद्रपदातल्या 10 दिवसांसाठी केली जाते. मातीची मूर्ती आपल्या घरी आणून स्थापन करण्याची अतिशय जुनी परंपरा आणि हीच मातीची सुंदर मूर्ती 10 दिवस पूजल्यानंतर किंवा आपापल्या परंपरेप्रमाणे 1.5 दिवस 5 दिवस गौरींबरोबर आणि 10 दिवस पूजल्यानंतर जवळच्याच विहिरीमध्ये, शेता किंवा जवळच्याच नदीमध्ये तिचं विसर्जन करण्याची परंपरा. मात्र मुंबईमध्ये समुद्र असल्यामुळे मोठमोठ्या मूर्तींची इथे ख्याती आणि याच मूर्ती स्थापन करण्याची सुरुवात झाली. त्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या या मूर्ती ज्या आहेत त्या विराजमान होऊ लागल्या आणि त्याचा उत्साह हा दिवसागणिक वाढत गेलेला पाहिला. नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा मान हा भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आला. वाकडी बारव परिसरामध्ये महाजनांच्या हस्ते नारळ फोडून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. महाजनांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी. नाशिकच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवाती झालेली आहे. गिरीश महाजनांच्या हस्ते करता नारळ हा फोडण्यात आलेला आहे. भाऊ, कसा उत्साह आहे? मला वाटतं राज्यभरामध्ये अतिशय मोठा उत्साह, म्हणजे 10 दिवस सुद्धा खूप मोठी भक्तगणांची गर्दी केलेली होती. सगळ्या गावापासून, शहरापासून, ग्रामीण भागापासून गणरायाचं स्वागत आपण या ठिकाणी केलं आणि याच गणरायाला आपण निरोप देत आहोत. निश्चित आज थोडी काळजी घ्यावी लागेल. नद्यांना पाणी खूप आहे, ओढ्यांना पाणी खूप आहे, धरणं भरलेली आहेत, समुद्रामध्ये पाणी नेहमी असतात पण दुर्घटना होत असतात आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेला आपण काळजी घ्यावी. कुठे दुर्घटना होणार नाही, कुठे जीवित हानी होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. प्रशासनाच्या वतीने आम्ही सगळी काळजी घेतलेली आहे, पण तरीसुद्धा आपापली काळजी आपण, आपल्या परिवाराची काळजी आपण घ्या. भाऊ, काय गणपतीकडे प्रार्थना आहे? यंदा कुंभमेळा देखील आहे, मोठी जबाबदारी पण आहे. बस कुंभमेळा आहे, खूप मोठी जबाबदारी आहे, म्हणजे अभूतपूर्व अशी गर्दी त्यात होणार आहे. मला वाटतं त्यानिमित्ताने आपण सर्वांनी सहकार्य करावं. गणरायाची कृपा आहेच, निर्विघ्नपणे हे काम मार्गी लागेल
अशी आपण करण्याला प्रार्थना करू. पालकमंत्री होणार नाही. चला. आपण बघत आहोत. खरं तर हा उत्साह आहे. यासोबतच यंदा पाऊस देखील चांगला पडतो, त्यामुळे काळजी देखील घ्या असं देखील आवाहन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. कॅमेरा विकी पार्सो प्रांजल कुलकर्णी, NTV मराठी, नाशिक. नाशिकनंतर थेट आपण मुंबईतली ही दृश्य बघतोय. लालबागचा राजा आता मार्गस्थ झालेला आहे आणि वाटेत असणारे हार जे आहेत ते परिधान करत राजा पुढे सरकेल. त्याबरोबरीनं दुसरीकडे बघितलं तर मुंबईचा राजा 1958 साली स्थापना झालेला हा मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा राजा असंही नाव त्याला आहेच. आणि त्याचबरोबरीनं या मंडळाचा उद्देश सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ याने सुरू केलेला हा गणेशोत्सव स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकांना एकत्र आणून त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रेरित करणं या उद्देशानं झालेली स्थापना. दुसरीकडे लालबागचा राजा देखील मार्गस्थ होतोय. पुण्याचं ग्रामदैवत आणि मानाच्या पहिला कसबा गणपतीचं मंडई चौकातनं प्रस्थान झालंय. तर पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गणपतीची आरतीही पार पडली. त्यावेळेला चंद्रकांत पाटीलही तिथे उपस्थित होते. पुण्यातला हा दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी देखील मार्गस्थ झाला. पुण्याचं ग्रामदैवत अशी खरं तर तांबडी जोगेश्वरी या देवीची ओळख आणि याच देवीच्या मंदिर परिसरामध्ये बाप्पा विराजमान झालेला असतो. याच ठिकाणाहून बाप्पा निघाले तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय. त्यामुळे मानाचे 2 गणपती आणि दुसरीकडे मुंबईतील लालबागचा राजा पारंपरिक पद्धतीनं पुण्यामध्ये आपण बघतोय. ढोल ताशांच्या गजरात आणि नगारे वाजवून बाप्पा जे आहेत ते निघालेले आहेत रथामधून. तर दुसरीकडे आपण बघतोय पुण्यातला तिसरा मानाचा गणपती म्हणजे गुरुजीत तालीम. या गुरुजी तालीम गणपतीसुद्धा मार्गस्थ झालेला आहे. विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि यावेळेला शिव पार्वती विराजमान आहेत. शिवपिंडी ही या मूर्तीच्या मागे ठेवण्यात आलेली आहे आणि आकर्षक पद्धतीनं रथ तयार करण्यात आलेला आहे. या रथावरती त्रिशूळ सुद्धा स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय. गुरुजी तालीम हा खरं तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक अशी ओळख असलेला गणपती. टिळकांच्या काळामध्ये या गणपतीचं किंवा त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्याही आधीपासून गुरुजी तालीम या मंडळाची विशेष ओळख. आणि या ठिकाणी सगळे पहिलवान एकत्र येत असत आणि याच गुरुजी तालीम मंडळाचा हा गणपती. तर चौथा गणपती अर्थातच तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी बसवलेला मानाचा चौथा गणपती. मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर आपण बघतोय मयूर रथामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं विराजमान असणारी ही गणपतीची मूर्ती. आणि तुळशीबाग गणपतीच्या उंच मूर्तीचं अनेकांना आकर्षण आहे, कारण पुण्यामध्ये उंच मूर्ती या नसतात. लहानग्या छोट्या आणि सुंदर सुबक अशा या शाडू मातीच्या मूर्ती पाहायला मिळतात. मात्र तुळशीबागेतला हा गणपती हा मात्र पूर्णपणे शाडूचा नसून वेगळ्या पद्धतीनं बनवलेला, लाकडापासून बनवलेला अशी ही सुंदर मूर्ती, जिचं जे मॉडेल आहे ते जर्मनीमध्ये सुद्धा नेण्यात आलेलं आहे आणि तिथे सुद्धा अशा स्वरूपात गणपती विराजमान आहे. तर मानाचा चौथा गणपती अर्थ असलेला तुळशीबाग मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आकर्षक अशा फुलांनी सजवलेला मयूर रथ ज्यामध्ये श्रींची मूर्ती ही विराजमान असलेली पाहायला मिळते. अतिशय सुंदर असं चित्ररथ ही सुद्धा पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची खासियत आहे. आणि लक्ष्मी रस्त्यावरनं सध्या या संपूर्ण रथाचं मार्गक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळते. कायमस्वरूपी अशी ही मूर्ती आहे, जी मूर्ती तुळशीबाग या परिसरामध्येच विराजमान असते. तर गणपती विसर्जनासाठी पुणेकर सज्ज आहेत. पुण्यातील प्रमुख गणपती भाऊ रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणुकीची तयारी ही पूर्ण झाली आहे. काही वेळात मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर आपण बघतोय सगळ्यांचा उत्साह देखील शिगेला पोहोचलेला आहे. भाऊ रंगारी हे मुळातच अतिशय प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व. भाऊ रंगारी गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण होऊन ही मूर्ती जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे. भाऊ रंगारी हे क्रांतिकारक म्हणून ओळखले जात आणि पुण्यातील जे महत्त्वाचे गणपती आहेत त्यातील भाऊ रंगारी गणपतीची ओळख आहे.
मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ होताना अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळही झाले सहभागी आणि पालखीचे बनले भोई. छत्रपती संभाजीनगरमध्ये गणपती विसर्जनासाठी 21 ठिकाणी व्यवस्था. विहिरी, तलाव आणि कृत्रिम तलावाचा समावेश. या सर्व ठिकाणी 5 फुटांच्या खालील मूर्तींचं विसर्जन करण्यात येणार. शहरातील 19 रस्ते विसर्जन काळामध्ये मात्र बंद राहणार. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात. त्यांच्या हस्ते मुख्य मंदिरात संपन्न झाली पूजा आणि आरती. अजित पवार यांच्यासोबत सुनेत्रा पवार देखील दगडूशेठ मंदिरामध्ये झाल्या दाखल. अजित पवारांनी सपत्नीक दगडूशेठ बाप्पाची केली पूजा आणि आरती. मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी 4000 वाहतूक पोलीस बंदोबस्त तर 112 ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, मालाड, मालवणी, टी जंक्शन, जुहू चौपाटी, पवई, गणेश घाट या 5 महत्त्वाच्या विसर्जन ठिकाणी वाहतूक पोलिसांचे नियंत्रण कक्ष स्थापन. आणि लालबागचा राजा निघालेला आहे. मार्गस्थ होतानाची इथे दृश्य बघतोय. ड्रोननी सुद्धा काही दृश्य घेतली जात आहेत. सध्या लालबागच्या राजाला तिथे असणारे जे हार आहेत, भव्य दिव्य हार जे आहेत ते परिधान केले जात आहेत आणि त्यानंतर हाच तो मुख्य कमानीचा भाग आहे जिथून लालबागचा राजा आता बाहेर पडणार आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. याच ठिकाणी आल्यानंतर लालबागच्या राजावरती फुलांची उधळण केली जाईल, गुलालाची उधळण केली जाईल आणि त्याचबरोबरीनं इथे स्वरांजली पथक दाखल झालेलं आहे. त्यांच्या वतीनं सुद्धा एक मानवंदना दिली जाईल. गणरायासमोर खास असं वादन केलं जाणार आहे. बाप्पाची ही सुंदर मूर्ती, भव्य दिव्य 20 ते 25 फुटांच्या मूर्तीचं एक वेगळं आकर्षण हे मुंबईमध्ये असतं आणि म्हणूनच मुंबईतील या भव्य दिव्य मूर्ती पाहण्यासाठी मुंबईच्या बाहेरून, देशभरातनं आणि देशाच्या बाहेरूनही अनेक लोक हे खास दाखल होत असतात. या बाप्पाची एक छबी पाहण्यासाठी, तिची भव्य दिव्यता पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं लोक येत असतात आणि अगदी थोड्याच वेळात आपण बघतोय कमानीचा हा भाग आहे आणि या भागामध्ये सध्या दाखल होतात स्वरांजली पथक या ठिकाणी दाखल होतंय आपली सगळी वाद्यवृंद घेऊन. तर दुसरीकडे मुंबईचा राजा जो आहे तो मार्गस्थ होतोय. मुंबईचा राजाचं विसर्जन हे अगदी थोड्याच वेळात होणार आहे. मुंबईचा पहिला मानाचा गणपती अशी ओळख असणारा मुंबईचा राजा आणि एक वेगळा जल्लोष मुंबईच्या राजाच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश गल्लीचा राजा आणि त्याच्या समोर तरुणाई जी आहे ती उत्साहानं थिरकताना आपल्याला पाहायला मिळते. उपस्थितांची अक्षरशः मुंबईच्या राजाला पाहण्यासाठी झालेली तुंबळ गर्दी आणि प्रत्येक जण या मुंबईच्या राजाची, जे गणेश गल्लीच्या राजाची एक छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सज्ज असलेला पाहायला मिळतोय. सगळ्यात आधी स्थापन झालेला हा राजा, गणेश गल्लीचा राजा, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानं स्थापन केलेला हा सुंदर असा गणपती बाप्पा, जो अर्थातच उभे राहून आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देतोय आणि पायाखाली दुष्टांचं निर्दालन करताना दाखवण्यात आलाय. तर दुसरीकडे आपण बघतोय लालबागचा राजा देखील आता बाहेर पडतोय. लालबागचा राजा, लालबाग परिसरातनं ज्या ठिकाणी कमान आहे त्या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे आणि आता राजावरती पुष्पवृष्टी केली जाणार आहे, तसंच गुलालाची उधळण केली जाणार आहे. सगळे कार्यकर्ते आपण बघतोय. राजा बाहेर पडेपर्यंत राजाच्या जवळपास पूर्णपणे अक्षरशः या रथावरती विराजमान असतात आणि हेच विराजमान बाप्पा जे आहेत त्या बाप्पांचा ज्या पद्धतीनं येतानाचा किंवा तिथे उपस्थितांचा जो एक वेगळा उत्साह असतो तोच उत्साह आपल्याला जाताना पाहायला मिळतो. तर आपण बघतो हे प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार, जिथे कमान लागलेली आहे. लालबागचा राजा असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे आणि याच प्रवेशद्वारातनं बाहेर पडताच राजावरती पुष्पाची उधळण केली जाईल, गुलालाची उधळण केली जाणार आहे. मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची एक छबी टिपण्यासाठी
इथे उपस्थित असणारे जे लोक आहेत ते मोबाईल उंचावून या बाप्पाची छबी टिपण्याचा प्रयत्न करत आहेत. हा संपूर्ण रस्ता रिकामा करण्यात आलेला होता आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय प्रचंड तोबा गर्दी इथे झालेली आहे. तुतारी देखील या ठिकाणी आणण्यात आलेली आहे. पारंपरिक पद्धतीनं बाप्पाला निरोप देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठी जय्यत तयारी झालेली आहे. दोन दृश्य, लालबागचा राजा आणि दुसरीकडे मुंबईचा राजा, या दोन्ही राजांचा हा विसर्जन मिरवणुकीचा सोहळा. याची देही याची डोळा पाहण्यासाठी स्थानिक मुंबईकर आणि त्याचबरोबरीनं मुंबईच्या बाहेरचे लोकही मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. इकडे आपण बघतोय 1934 ते 1947 या स्वातंत्र्यपूर्व काळात वेगवेगळ्या नेत्यांची व्याख्यानं ही लालबाग या ठिकाणी आयोजित केली जात असत. अतिशय दिग्गज असे नेते या ठिकाणी येत असत आणि इंग्रजांविरोधात पोटतिडकीनं बोलत असत. लालबागचा राजा बाहेर पडतानाची दृश्य आपण बघतोय. गुलालाची उधळण होतीये. दुसरीकडे मुंबईचा राजा देखील हर्षोल्हासामध्ये बाहेर पडतो आहे. चार दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. एकीकडे लालबागचा राजा हा निघालेला आहे, तर दुसरीकडे मुंबईचा राजा जो आहे तो देखील मार्गक्रमणा करतोय आणि या मार्गक्रमणामध्ये वाटेत चोंगी स्वागत केलं जात आहे. ही चार दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे, ज्याच्यामध्ये एकीकडे मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा राजा निघालेला आहे. स्टॉफ गली या ठिकाणी सुद्धा जय्यत तयारी झालेली आहे. तर दुसरी दोन दृश्य ज्याच्यामध्ये लालबागचा राजा जो कमानीपाशी येऊन पोहोचलेला आहे, मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलेला आहे आणि आता बाहेर येण्याची केवळ एक वाट पाहिली जाते. त्यानंतर इथे जोरदार अशा पद्धतीनं स्टॉप बिल्डिंग पाशी पुष्पवृष्टी केली जाणार आहे. तिथली ही दृश्य आपण पाहतोय. जय्यत तयारी झालेली आहे. दरवर्षी याच भागात आल्यानंतर म्हणजे स्टॉप बिल्डिंगच्या परिसरामध्ये आल्यानंतर जोरदार पुष्पवृष्टी जी आहे ती केली जाते. हीच ती स्टॉप इमारतीपाशीची दृश्य आहेत जिथे जोरदार पुष्पवृष्टी केली जाते. व्यापाऱ्यांचा मोठा समूह हा इथे येत असलेल्या सर्व गणपतींना अशाच पद्धतीनं आदरांजली वाहताना पाहायला मिळतो. सुखोईचा असा हा सुंदर पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतोय. पुष्पवृष्टी करण्यासाठी सुखोई इथे तयार करण्यात आलेला आहे आणि कॉटनचा राजा या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्याच्यावरती पुष्पवृष्टी केली जाते. गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी केली जाते आणि त्यासाठी ही एक वेगळी तयारी स्टॉप बिल्डिंगच्या वतीनं करण्यात येते. सुखोई विमान तयार करण्यात आलेलं आहे आणि याच विमानातनं ही पुष्पवृष्टी केली जाते. इथे थेट दृश्य आपण बघतोय की लालबागचा राजा जो आहे तो मुख्य जी कमान आहे, जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि अगदी काहीच मिनिटात आता राजा बाहेर पडतोय आणि त्यानंतर या ठिकाणी जोरदार अशा पद्धतीनं राजाचं स्वागत केलं जाणार आहे. त्यासाठीची तयारी केलेली आहे. ही थेट दृश्य बघतोय. राजाला पाहण्यासाठी, त्याची एक छबी टिपण्यासाठी जमा झालेली मोठी तरुणाई. मुख्य प्रवेशद्वारातनं आता लालबागचा राजा बाहेर पडलेला आहे तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय. मुख्य कमानीतनं राजा बाहेर पडतोय आणि याच राजाला अतिशय आनंदात निरोप देण्यासाठी सज्ज असलेली ही सगळी तरुणाई आणि अर्थातच लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाचे सगळे कार्यकर्ते हे देखील पूर्णपणे तयारीत आहेत, सज्ज आहेत. दरवर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणूक ही अतिशय खास असते कारण दर्शनार्थींची संख्या ही वाटेमध्ये वाढत जाताना पाहायला मिळते. अनेक जण जे प्रत्यक्ष मंडपात दर्शनाला जाऊ शकत नाहीत असे लोक इथे येऊन दर्शन घेतात आणि जोरदार लालबागच्या राजाचा जयघोष होताना आपल्याला पाहायला मिळतो. या दृश्यांसह एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा NDTV मराठी.
लालबागचा राजा मंडपातनं बाहेर आलेला आहे आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारातनं बाहेर येतानाची ही थेट दृश्य आपण बघतोय. राजाला मुख्य कमानीतनं म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारातनं बाहेर आल्यानंतर त्याचं जोरदार अशा पद्धतीनं या कमानीतून बाहेर आल्यानंतर स्वागत केलं जातंय आणि एका वेगळ्या उत्साहामध्ये निरोप दिला जातोय.